आज बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय पाण्यासाठी। पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि ठाकरेंच्या सेनेनं पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढलेला आहे। यावेळी आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आंदोलकांनी कार्यालयामध्ये खंडे फेकत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। यावेळेस कार्यालयाचा गेट तोडण्याचा प्रयत्न सुद्धा आंदोलकांनी केलेला आहे आणि कार्यालयामध्ये घुसत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। अधिकारी आणि ठेकेदार यांच्या वादामुळे नागरिकांना पाणी मिळत नाहीये असा ठाकरेंच्या सेनेने आरोप केलेला आहे आणि ठाकरेंच्या या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत खंडे फेकत आंदोलन केलेले आहे। अधिकाऱ्यांनी खाली गेटला कुलूप लावलं, ते गेट तोडून आम्ही वरती आलो। आता इथं अधिकारी सगळे पळून गेलेले आहेत, एकही अधिकारी आतमध्ये नाहीये, सगळे पळून कुलूप लावून पळून गेलेले आहेत। काय यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेलेले आहेत। हे आम्हाला पाणी देऊ शकत नाही। जोपर्यंत आमच्या नळाला पाणी येत नाही आम्ही इथून हलणार नाही, आम्ही इथंच बसणार आहे। जेव्हा निवडणुका येतात ना तोपर्यंत पाणी मिळतं, सगळं मिळतं, पण जेव्हा निवडणुका होऊन जातात तेव्हा आम्हाला पाण्यासाठी आमची ससे होलपट होत आहे। अनेक गोष्टींसाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सरकारचा फायदा असतो तेव्हा सरकार आम्हाला सुविधा पुरवतं। आमची गुरुवार पेठेमध्ये आम्ही भर पेठेमध्ये राहतो। पाण्याची समस्या इतकी आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, कचऱ्याची समस्या। अहो तुमच्याकडे आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन पाठवतो पण तुम्ही कोणतंच निवेदन आमच्या मनावर घेत नाही। तुम्ही कधी अधिकारी कधी आम्हाला भेटत नाहीत, कोणतेच प्रश्न आमच्या मार्गी लागत नाही। आता पाण्यासाठी आम्ही एवढं वनवन करतोय, सगळीकडे बायका इतक्या पळतात प्रत्येक ठिकाणी। क्षेत्रीय कार्यालयामध्ये आम्ही निवेदन घेऊन येतोय, आंदोलन करणार आहे हे जेव्हा आम्ही कळलं, आम्ही सांगितलं तेव्हा यांनी आम्हाला गेट बंद केली, इकडे वर ऑफिस मध्ये येऊन देत नव्हते। हा काय प्रश्न झालाय? माणसाचे प्रश्न सुटणार कधी? नागरिकांचे प्रश्न सुटणार कधी?